काळे झाले होते डुकरासारखे. त्यामुळे त्यांना खूप उशीर झाला. रात्री 3 वाजता आलेत. पाऊस मारण्याचा तिकडे जाऊन कडकडत होत्या. जाम पिझ्झा 2 व्हीलरवर जायचं नाही आता त्यांनी ठरवले. आता कसं जाणार मग पुढच्या वेळेस? चालत. मग तर लवकरच पोचताय चालत जायचं म्हणलं. अजिबात नाही, मी मला गेलो अजिबात नाही. हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सगळे? अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग हॅपी आहे, जसा कालचा ब्लॉग सॅड होता तसाच. तर हे रिटर्न आलेत आणि हे जेवढ्या पिरियडमध्ये गेले होते ना तेवढ्या पिरियडमध्ये मी ब्लॉग शूट केलेला नाही आहे. कारण की मी फक्त झोपून दिवस काढलेले होते त्यामुळे, आणि रडून कारण की मला अशी सवय नाही त्यामुळे. आणि हे बघू शकता तुम्ही किती अनवॉन्टेड मेहमान आलेत माझ्या चेहऱ्यावरती. आय डोंट नो कशामुळे आलेत. मला वाटतं आंबे जास्त खाण्यात आलेत त्यामुळेच आलेले आहेत एवढे सगळे. आता आपण ह्यांचा इंट्रो घेऊयात. ह्यांनी काय काय केलं गावाला सगळं काही विचारूयात. पहिले ह्यांना चहा देऊयात. आणि तुम्ही ना, मी त्यांना चहा देते तोवर आहे ना, तुम्ही कालची जी क्लिप आहे ना माझी ती तुम्ही एन्जॉय करा आणि त्यानंतर आपण बघू बाकीचं काय होतंय ते. आणि रात्री हे 3-3:30च्या आसपास आले, म्हणजे पहाटे. तर आता सगळं काय त्यांना विचारत बघत कसं काय झालं. बघा किती मोठे पिंपल आलेत माझ्या चेहऱ्यावरती. आता ह्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल मला. जाऊ दे, कधीतरी आलेच पाहिजेत असे पिंपल, त्याशिवाय आपली पण शरीरातली उष्णता बाहेर निघत नाही असं माझं म्हणणं आहे. सो चला मग बाकीचं जे काय आहे ते तुमच्यासोबत शेअरच करते. सो स्टे कनेक्टेड. हॅलो फ्रेंड्स, म्हणजे मी ब्लॉग स्टार्ट नाही केला, हे गावाला जाऊन 2 दिवस झालेले आहेत. हा 3ऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे. तर आज ते म्हणजे यायला निघालेले आहेत. त्यांनी मला मगाशी कॉल केला होता, मी यायला निघालो आहे. आता वाजले आहेत रात्रीचे 9:30 पावणे 10. तर ते येतीलच, ते 3-4 वाजेपर्यंत येतील पहाटे. मी त्यामुळे तुम्हाला म्हटलं एक अपडेट द्यावी आणि बाकीचं ब्लॉग आम्ही उद्या कंटिन्यू करू. काय होतंय कसं होतंय. आणि खरंच त्यांना पण सवय नाही आहे माझ्याशिवाय राहायची. आणि मी एवढ्या 1-2 दिवसात खूप जास्त रडली आहे, 1-2 दिवसातच. आणि आता पण थोडंफार असं जेवताना वगैरे आठवण आली होती. कारण की, आणि बाय द वे मी ते नाही आहेत तर फक्त मसाले भात, मॅगी, चहा, बिस्किट अशावर दिवस काढलेले आहेत. आत्ता म्हटलं भाजी आणि भाकर खावं, त्यामुळे मग एक भाकरी केली माझ्यापुरती आणि थोडीशी ना कांद्याची चटणी केली, जी की मला खूप जास्त आवडते. मी कधीतरी तुमच्यासोबत सुद्धा रेसिपी शेअर करेन. इतकी भन्नाट लागती कांद्याची चटणी. ताक आणि भाकरी खाल्ली. आता पोट भरलेलं आहे. तर म्हटलं तुम्हाला एक अपडेट द्यावी नाही का. हे यायला निघालेले आहेत आणि मग हे पहाटे 2-3 वाजेपर्यंत येतील. सो व्लॉग उद्याचा आपण बाकीचा कंटिन्यू करूयात. सो चला मग कंटिन्यू करा. बघा आपल्या ब्लॉगमध्ये परत आलेले आहे हा माणूस. कशाला आलाय काय माहिती. 2 दिवस गावाला राहू.
2 दिवस गावाला राहून मला आणि सोनूला त्रास देऊन आज रिटर्न आलेले आहेत. मग कसा होता 2 दिवसाचा प्रवास? खूप छान, सुखी, समाधानी. काळे झाले होते डुकरासारखे. घासून घासून अंग काढलंय आणि आता मला म्हणतात सुखी समाधानी. मला काय म्हणतात मी आता गावाला नाही जाणार. उन्हाळ्यात येताना खूप सारा त्यांना पाऊस लागला. पावसाने त्यांना झपटलं होतं मधल्यामध्ये, त्यामुळे त्यांना खूप उशीर झाला आणि रात्री 3 वाजता आलेत. पाऊस मारण्याचा तिकडे ये जाण बेस कडकडत होत्या. विजा वगैरे कडकडत होत्या आणि त्यांची जाम. पहिल्यावर जायचं 2 व्हीलरवर जायचं नाही आता त्यांनी ठरवले. आता कसं जाणार मग पुढच्या वेळेस? चालत. मग तर लवकरच पोचताय चालत जायचं म्हणलं. सो चला मग तुम्ही ब्लॉग असाच कंटिन्यू करा. बघू आता काय काय होते. आमच्या सोनू महाराजांना खूप जास्त भूक लागली. माझी बायको मला 4 व्हीलर घेऊन देणार आहे ना. अजिबात नाही. मी मला अजिबात नाही. मी माझ्या स्वतःला घेणार नाही. तुम्हाला कुठून घेऊ? घेऊन मला मी असा व्हिडिओ काढतो मग असा. काय संबंध? तुम्ही मला द्यायला पाहिजे, मी तुम्हाला काय देऊ? बघा अशाच असतात बायका. अशाच दोंडाचा महिना होऊन गेला. दोंडे खाल्ले बघा अंगठी नाही हातात. खाल्ले धोंडे खाल्ले अंगठी नाही हातात. अंगठी असं गरजेचं नाहीये. एवढी सोन्यासारखी पोरगी आहे मी, त्याचं काय? कुठे सोनं? आम्हाला शोधूला भूक लागली आहे. त्यांना म्हटलं लवकर लवकर उठा, कारण की 2 दिवस आहे ना मी पेटगिरी काय मी घराच्या बाहेर सुद्धा नाही गेली. इतका मी आळशीपणा केलेला आहे आणि बिचारा वैतागून झोपून गेला सोनू. सो चला मग आता आम्ही आवरतो आणि जाऊन येतो बाहेर. जेवण वगैरे झालंय आमचं दुपारचं. आणि आज मी तरी दुपारी आंघोळ केली. ह्यांनी तरी माझ्या आधी केली होती, पण मी खूप उशीर आंघोळ केली, त्यामुळे हेअर वॉश केला, त्यामुळे तर ओल्लेच केस आहेत अजून पण. सो चला मग व्लॉग असाच कंटिन्यू करा. स्ट्रेट येऊन पुढे काय काय होते ते आपण बघूयात. कशी आला मागाशीच आपल्याच कॉलनीत आली.